नांदेड़ वाघाला म्यूनसिपल कॉरपोरेशन इंतखाबात में तशहरी मुहिम अब अपने आखिरी मरहले में दाखिल हो चुकी है और शहर भर में सियासी गहमा गहमी उरूज पर है। तमाम बड़ी व छोटी सियासी जमातें अपने उम्मीदवारों के हक में राय आमा हमवार करने के लिए पूरी कुव्वत के साथ मैदान में उतरी हुई है। इसी सिलसिले में कांग्रेस और वंचित बहुजन अघाड़ी के इत्तेहाद के उम्मीदवारों की तशहीर के लिए वंचित बहुजन अघाड़ी के कौमी सदर एडवोकेट प्रकाश अम्बेडकर की अहलिया और पार्टी की सरकर्दा कायद अंजलि ताई अम्बेडकर ने शहर के मुख्तलिफ इंतखाबी हलकों का दौरा किया, जिससे कांग्रेस और वंचित बहुजन अघाड़ी इत्तेहाद के हक में साजगार माहौल बनता दिखाई दिया। रैली में वंचित बहुजन अघाड़ी के रियासती नायब सदर फारूक अहमद समेत कांग्रेस की जानिब से MP रविंद्र चौहान और शहर सदर अब्दुल सत्तार भी मौजूद थे। रैली जिन जिन इलाकों से गुजरी अवाम बड़ी तादाद में शामिल होती गई और शुरका ने 15 जनवरी को इत्तेहाद के उम्मीदवारों के हक में वोट डालने का अज़्म का इजहार किया। दूसरी जानिब इंतखाबी जलसों से खिताब करते हुए वंचित बहुजन अघाड़ी कांग्रेस इत्तेहाद के कायदीन ने इल्जाम आयद किया कि अशोक चौहान बीजेपी को म्यूनसिपल कॉरपोरेशन में इख्तिदार दिलाने के लिए वोटों की तकसीम की साजिश कर रहे हैं। इनके मुताबिक जहां बीजेपी को बराह रास्त कामयाबी की उम्मीद नहीं, वहां छोटी जमातों और आज़ाद पैनलों को मैदान में उतारा गया है, जबकि मुस्लिम बस्तियों में यह किरदार मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन को सौंपा गया है ताकि पिछले इंतखाबात में कांग्रेस की जीती हुई नशिस्तों पर नुकसान पहुंचाया जा सके। इत्तेहाद के कायदीन ने कांग्रेस छोड़कर मजलिस में शामिल होने वाले उम्मीदवारों पर भी सख्त तनकीद की और इल्जाम लगाया कि वो शिवाजी नगर के एक बीजेपी लीडर के इशारों पर काम कर रहे हैं। रहनुमाओं ने इस यकीन का इजहार किया कि शहर की बाशऊर अवाम इन साजिशों को समझ चुकी है और वोटिंग के दिन कांग्रेस वंचित बहुजन अघाड़ी के हक में फैसला कुन वोट डालेगी। कायदीन ने इत्तेहाद की कामयाबी की सूरत में नांदेड़ की हमाजहत तरक्की के लिए एक जामे तरक्याती मॉडल भी पेश किया। मजमूई तौर पर अंजलि ताई अम्बेडकर का नांदेड़ दौरा निहायत कामयाब करार दिया जा रहा है, जिससे शहर का सियासी माहौल मजीद गर्म हो गया है और कांग्रेस वंचित बहुजन अघाड़ी इत्तेहाद के लिए हालात साजगार दिखाई दे रहे हैं। ब्यूरो रिपोर्ट MCN उर्दू न्यूज। वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय काँग्रेस हे दोन पक्ष एकत्र आलेले आहेत। ते सगळे मतभेद विसरून नांदेडचा विकास घडवण्यासाठी आणि भाजपला थोपवण्यासाठी इथे एकत्र आलेले आहेत। नांदेड हे भ्रष्टाचाराची गजबजपुरी आहे। जे आत्तापर्यंत लोक निवडून आले ते सगळे सोडून आता भाजपमध्ये गेलेले आहेत आणि जेव्हा सत्ता होती नगरसेवकांनी ते लोकांची कामं न करता केवळ कॉन्ट्रॅक्ट चालवणं, कंत्राटदारांना पैसे देणं, स्वतःचा त्याचा हप्ता घेणं आणि कामं होत आहेत की नाही याच्याकडे दुर्लक्ष करणं, इतकं भ्रष्ट प्रशासन महानगरपालिकेचं झालं आहे। आम्ही असं आश्वासन देतोय की वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय काँग्रेस या दोन पक्षांचे उमेदवार, दोन पक्षांची सत्ता आल्यास भ्रष्टाचार मुक्त व्यवस्था राहील, महिलांच्या सुरक्षिततेसाठी खास व्यवस्था केली जाईल, रस्ते, पाणी आणि आरोग्याच्या सुविधा, सर्वसामान्य माणसाला काय हवं असतं, चांगलं जगण्यासाठी चांगले रस्ते हवे असतात, अंडरग्राउंड ड्रेनेज हवी असतात, शुद्ध आणि चांगलं मुबलक पिण्याचं पाणी हवं असतं, कचऱ्याचं व्यवस्थापन हवं असतं, आपल्या प्रभागामध्ये चांगल्या तऱ्हेचा दवाखाना असा किंवा छोटं हॉस्पिटल असायला लागतं, चांगल्या दर्जाची शाळा हवी असते, एवढ्या आणि तरुणांच्या हाताला काम हवं लागतं। एवढ्या 5-6 गोष्टी मिळाल्या तर सर्वसामान्य माणूस हा खुश असतो, आनंदात असतो, सुखाने जगत असतो। त्याच्या मोठ्या काही माझ्या बंगला बांधला गेला पाहिजे, माझ्याकडे आलिशान गाडी आली पाहिजे, अशा काही आपल्या सर्वसामान्य माणसांच्या अपेक्षा नसतात। चांगले रस्ते, चांगलं पाणी, कचऱ्याचं व्यवस्थापन, मुलांना शिकायला शाळा आणि शिकलेल्या मुलांच्या हाताला रोजगार, एवढ्या साध्या कल्पना आणि अपेक्षा घेऊन आपण जगत असतो। पण त्यासुद्धा अपेक्षा इथलं प्रशासन, इथलं सरकार पुरं करत नाही आणि त्याच्यामुळे मी आज या दोन्ही पक्षांच्या वतीने ग्वाही देते की संपूर्ण प्रभाग 3 मधनं राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचं जर पॅनल निवडून आलं आणि संपूर्ण नांदेड महानगरामध्ये या दोन पक्षांची सत्ता आली तर नांदेड शहरातल्या सर्व वंचितांना न्याय देणारं इथलं प्रशासन असेल। महानगरपालिकेचा जो निधी असेल त्याचं समन्यायी वाटप होईल आणि जास्तीत जास्त मूलभूत सुविधा या वंचित घटकांचा जो वस्त्या आहेत, जो भाग आहे त्याला दिला जाईल, ही आज सगळ्यांच्या वतीने मी इथे ग्वाही द्यायला आली आहे। आज आपल्या इथले 4ही उमेदवार आहेत ते सगळ्यांचं चिन्ह गॅस सिलेंडर आहे। अशोक चव्हाणांची टीम, अशोक चव्हाणांची गँग हे अलिबाबा 40 चोर मधले
40 चोरांची गँग आहे, लूटमारी करण्यापुढे अशोक चव्हाणाच्या गँगला काही कळत नाही. त्यामुळे आता आपल्याला प्रभाग क्रमांक 2 मधला छत्रपती शिवरायांना अपेक्षित असलेला स्वराजचा मॉडेल जर जागतिक पद्धतीनं जागतिक दर्जावर एक शहरीकरणाच्या माध्यमातून उभं करायचं असेल तर या तरुणामध्ये मजबूत अभ्यासू आणि तरुण नेते निवडून देण्याची गरज आहे. आज आपण बघत आहोत आपल्या नांदेडमध्ये काय झालेलं आहे, राजकारणाचा पट्ट्याबोळ झालेला आहे. महेश देशमुख म्हणाले ज्या उमेदवाराला तुम्ही सातत्यानं मतदान देऊन निवडून आणलेलं आहे ते उमेदवार काँग्रेसच्या निशाणीवर सेक्युलर म्हणून तुमचे मतदान घेत होते. आज ते कुठं आहेत? आज ते कुठं आहेत? आज अशोक चव्हाण कुठं आहे? तर आज ज्यांना जातीवादी म्हणून भीती दाखवून आपलं मतदान घेत होतं ते अशोक चव्हाण आणि या 40 चोर आज त्या जातीवादी पक्षासोबत जाऊन बसलेले आहेत. मी जास्त वेळ न घेता एक गोष्ट सांगणार आहे. जेव्हा नांदेडमध्ये आंबेडकरवादी समाज, मुस्लिम समाज, ओबीसी समाज आदरणीय बाळासाहेबाला म्हणत होता की बाळासाहेब महापालिका निवडणुकीमध्ये कोणासोबत तरी आघाडी केली पाहिजे, कोणासोबत तरी तुम्ही युती करा, आघाडी करा. तुम्हाला सगळ्यांना वाटत होतं ना बाळासाहेब आंबेडकरांनी युती केली पाहिजे? वाटते की नाही वाटते? युती केली पाहिजे म्हणून वाटते की नाही वाटते? आता तुमच्या सगळ्यांचा आग्रह होता म्हणून बाळासाहेब म्हणले ठीक आहे बा आपण युती करूया. मग आमच्याकडे प्रस्ताव कोणाकोणाचा आला? काँग्रेस पक्षाचा आला. महेश भाऊ आणि सगळ्या टीमनं पुढाकार घेतला खासदार साहेबांनी. आणि दुसरा प्रस्ताव आपल्याकडं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रस्ताव आला तेव्हा आदरणीय बाळासाहेब आंबेडकराला त्यांचे माजी आमदार हॉटेलमध्ये भेटायला आले. त्याची बातमी झाली. बाळासाहेब आंबेडकर, मी आणि ते माजी आमदार बसलो. बाळासाहेबांसमोर त्यांनी म्हणलं बाळासाहेब राष्ट्रवादीला संघ घ्या की. तेव्हा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रवादीला सांगितलं ॲट्रॉसिटीच्या नावानं गरळ ओकणाऱ्या हेमंत पाटलाला, बोंडारमध्ये अक्षय भालेरावची हत्या करणाऱ्या आनंद बोंडारकरच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसणार नाही. तुम्ही जर शिंदे गटासोबत जाणार असाल तर आम्ही राष्ट्रवादी सोबत आघाडी करणार नाही. या पद्धतीची भूमिका आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आणि नांदेडच्या वंचित बहुजन आघाडीने घेतलेली आहे.